नारायणं नमस्कृत्यं नरो चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदिरे ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानुशशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रा शनि राहुः केतवः कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् अहिल्या द्रौपदी सीता पञ्चकन्या स्मरे नित्यम् अश्वत्थामा परिव्यासो कृपा परशुरामश्च नमो देवै महादेवै नमः भगवद्भद्रायै ज्ञातं प्रणतं स्मतां मनोजमारुतुल्यवेगम् वरिष्ठ वातात्मजं वानरयुतमुख्यं वामदूतं शरणं प्रवद्ये महायोगपीठे तदभिमरथ्यां धातुमनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं भजे पाण्डुरङ्गं गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् गुरुब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी म्हणजे प्रथम आपण सर्वजण सुख ह्या जीवाला सुख ज्याने मिळतं की नाही सुख कशाने मिळतं त्याचं उत्तर बघा संतांनी आपल्या भगवाने दिलेले पण सर्वांनी लक्षात घ्यायचे काय म्हटले पहाटेच्या प्रहरी म्हणा शिवहरी पुढे काय तया सुख तरी नाही तुझे तया सुख तरी नाही तुझे हा म्हणजे बघा, पहाटे उठून काय करील भगवंताचं नामस्मरण करील त्याच्यासारखं सुख दुसरं कोणतंच नाही पण आपण या ठिकाणी नामस्मरण सुद्धा कोण करायचं सबसे बडा गुरु से बडा गुरु का प्रणाम और काम त्याचप्रमाणे ज्या मंत्राचा महिमा नाथ आणि भागवत मध्ये 10व्या अध्यायात वर्णन केला की नाही 10 अध्यायाचा किती ओवी आहे 10व्या ओवी किती आहे 35 होई हा तर 35 कोणी कोणाला सांगितलं 35 होई हा सगळं उद्धवाला की काय सांगितलं 10व्या अध्यायामध्ये 35 होई काय सांगितलं सद्गुरूंचे नाम मात्र तेच आम्हा वेदशास्त्र सकळ मंत्र वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरुंचे म्हणून ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः प्रथमतः आपल्या बाबाजींच्या चरणी जे सिद्धासनामध्ये मंदिरामध्ये विराजमान आहे त्या बाबांचे साष्टांग धर्म करूया विशेष दिवशी लक्ष विनायक कैलासपती महादेव गिरिजामाता तर विविध देवतांना या भूमीला मातेला म्हणतात सगळं जय आपल्या सगळ्या सत्रामध्ये सत्संगामध्ये उपस्थित असलेले श्री स्वामी लक्ष्मीगिरी महाराज स्वामी योगेंद्रनाथ महाराज स्वामी रवींद्रनाथ महाराज भगवतानंद महाराज ब्रह्मानंद महाराज ऋषभदेवानंद महाराज आणखी कोणते राहील अजून राजराजेश्वर महाराज भगीरथ महाराज असे सर्व ब्रह्मचारी साधक महाराज तसंच उपस्थित असलेल्या सर्व आपल्या सेवकरी माता भगिनी सेवकरी भक्त आणि गुरुकुलचे सर्व विद्यार्थी त्याच्यामुळे टाळकरी आले माळकरी आले भजनवाले आले गायक वादक सर्व आले पण त्याच्यामुळे अधीक्षक आपले जारबाग गुरुजी अजून कोण आहे एकटेच आहे हां तुम्ही ते पुढे बसा या पुढे अशा सर्व बघा तर विशेष आणखी बघा बरं का तर काय म्हणे शुभम करोतु कल्याणम आरोग्यम तम संपद आहे काय म्हणजे शुभम करोती
आरोग्यम धनसंपदा चतुर्बुद्धी विनाशाय देवी नमस्तुते. ही खरी संपत्ती काय आहे? आपलं आरोग्य की काय? आपलं आरोग्य खरी संपत्ती की तुम्ही जर रोगी असते है की तुम्हाला काय आजार तुम्ही इथे येऊ शकले असते का? लक्षात घ्या. म्हणून आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे आणि आरोग्य खरी आपली संपत्ती की. आणि मात्र आजकाल आरोग्यामध्ये अनेक प्रकार निघाले बरं का. मात्र आपल्या सर्व ऋषीमुनींना संतांना भगवंताला मान्य असलेलं आयुर्वेदिक शास्त्र अत्यंत महत्त्वाचं. आणि असे आयुर्वेदाचे जाणकार असलेले आपले बरं का डॉक्टर श्री आपले ज्ञानेश्वर भाऊ लोणी मार्ग उभे 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 राहिले सर्वांना दर्शन द्या हात जोडून. त्या टाळीवर ज्ञानेश्वर भाऊंचा अभिनंदन करा बरं का. ज्यांनी सुरुवातीला सुंदर असं नियोजन केलं होतं मध्यंतरात जरा गॅप झाला. मात्र भगवंतानी पुन्हा काय केलं तर पृथ्वी गोल आहे ना पुन्हा मनुष्य कुठं ते त्याच्या गणित त्यानुसार पुन्हा आगमन बघा त्यांचं आपल्या आयुर्वेदच्या हॉस्पिटलचा दवाखान्यात झालेलं आहे. कारण इतर जर तुम्ही जर गोळ्या घेतल्या ना त्या काय परिणामकारक होऊ शकतात लक्षात घ्या. मात्र आयुर्वेद असं शास्त्र आहे तर कमीत कमी बघा त्यांनी त्या औषधाने त्या गोळ्याने बघा कमीत कमी काय होईल फायदाच होईल. नुकसान कधीच होणार बघा असा फायदा आयुर्वेदाचा आहे. कारण ते शास्त्रयुक्त बघा तर्कशुद्ध आहे आणि नॅचरली मी नैसर्गिक आहे. त्यामुळे आपल्या प्रकृतीला कोणतीही बाधा होऊ शकत नाही असा त्या शास्त्राचा महिमा आहे. हे एकूणच आले काय हा नंतर होतं यात खालवाच आता काही घाई नाही. हो एकूणच आले सर्व शांततेने. पण तुम्हाला समजतं ना काय चालू आहे? कोणाला कळालं नाही त्यांनी वरती हात बरोबर इथं काय चालू आहे कोणाला कळालं नाही त्यांनी वरती हात का मला समजलंच नाही माहिती बसून नुसतं मी बसेल दगडासारखं. असं कोणी आहे का? कोणी सर्वांना समजतं ना इथं काय चालू आहे. लक्षात घ्या. आणि बघा जसं ना कोण काळ काय येईल काय जसं त्याप्रमाणे बघा या प्रकृतीला कोणता आजार कधी सांगता येईल का? कधी बघा सांगू शकत नाही. आणि म्हणून जसं काही मंडळी काय करतात बघा त्याचे दोन प्रकारचे लोक आहे बरं का. काही लोक आजारी पडल्यावर दवाखान्यात जातात काही लोक आजारी पडल्यावर दवाखान्यात जातात आणि काही लोक कधी जातात आजारी कधी दवाखान्यात जातात आजारी काय पुढे काय काही लोकांच्या प्रकारचे आजारी पडल्यावर दवाखान्यात जातात आणि काही लोक आजारी पडू नये म्हणून आजारी पडू नये म्हणून ट्रीटमेंट घ्यायला लक्षात द्या. असे दोन प्रकारचे लोक आहेत. मग कोणता प्रकार बरे सांगा बरं. हो आजारी पडूच नाही ना त्यासाठी ट्रीटमेंट गेली पाहिजे की तर आपलं आरोग्य ठणठणीत राहील निरोगी राहील लक्षात येईल. म्हणून त्या अनुषंगाने या शरीरामध्ये अनेक प्रकारचे तत्व बघा आणि मग कोणाला काय सांगता होईल सांगू शकत नाही. आपली बुद्धी म्हणजे डोकं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना की माणसं डोकं काय डोकं दुखत काय डोकं दुखत काहींचं पोटच दुखत काहींचं हातच दुखत काहींचे पाय दुखत काहींचे गुडघे दुखत असे काहीतरी अनेक प्रकारचे आजार वाढतात. जेवढे म्हणले तेवढे जसं म्हणतात ना आज धर्मशास्त्र असं म्हणतं 107 आजार किती म्हणजे जनरली 107 आजार आहे. किती आजार आहे? 107 108 बरं 108 आजार 108 आजार किती आजार आहे एकूण आणि त्यावर उपाय म्हणून किती वनस्पती तयार केलेले 108 वनस्पती बरं काय. मग त्याची ओळख पाहिजे कोणत्या आजारावर कोणती वनस्पती चालते की नाही. आजार किती एकूण का डोबल माना तसे तर बरेच आहे परंतु
ढोबळ मानाने किती आजार एकूण 108 आणि त्याला उपाय म्हणून किती वनस्पती देवाने तयार केल्या 108 बार. एका रोगाला आजार उपायच नाही मार का कोणता आजार सांगा ना. मृत्यू मृत्यू मृत्यूला काय उपाय आहे का शेवटचा तर औषधच नाही. आला का तो देव उचलून घेऊन जातो रस्त्यात त्याला कोणती वनस्पती नाही. त्याला आहे बरं का बाबाची भस्म भस्म आहे बरं का भस्म शेवटी जगला तर जगला. आता असे अनेक अनेक विषय घडलेले बरं का की ते बिचारे शेवटचे बघा शेवटचे श्वास त्यामध्ये व्हेंटिलेटर काही व्हेंटिलेटर राहत्या आणि बाबा तो कोणता आजार म्हणता हार्ट अटॅक असतो आणि कोणता आजार म्हणते आणखी महाभयंकर आजार कोणता आहे आणखी त्याने का व्यसन केल्याने कोणता आजार होतो कॅन्सर 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 की कॅन्सरला शक्यतो उपाय नाही बरं का मात्र का बाबांच्या भस्माने काय होतं भस्मनाराने काय होतं बरेचसे बघा श्रद्धा भावनेने काय होतात ते आणि म्हणून आपल्या या आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये आपल्याला बघा आपल्या सर्वांची काळजी घेणार बघा आपल्या आरोग्याची काळजी घेणार आणि त्याचं नाव काय आहे ज्ञानेश्वर बघा ज्ञानेश्वरजी लोणे बघा. जसे ज्ञानेश्वर माऊली होऊन गेले माऊली ज्ञानेश्वर म्हणून काय म्हणलं माऊली 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 म्हणजे आई की नाही जसं आई मुलाची काळजी घेते तसंही बघा आपले ज्ञानेश्वर भाऊ बघा आपल्या सर्व सेवकरी असतील बरं का सेवक असतील विद्यार्थी असतील जेवढे असतील बरं का आणि या परिसराला सुद्धा असतील बरं का त्या सर्वांचे बघा ते काळजी घेणार आहेत जेणेकरून ते कसे राहतील नेहमी खुश आनंदी राहतील ते टॅबलेट म्हणजे गोळ्या बघा त्या आयुर्वेदिक सर्व उपचार बघा त्यांनी त्याचं स्टडी म्हणजे काय एक्झरसाईज बघा केलेलं आपण म्हणा कोर्स असे ज्ञानेश्वररावजी लोणे हो त्या संदीप भाऊ त्यांचं पूजन करा म्हणजे पूजन केल्यावर देव लवकर पावतो की नाही बरं का तसं आपल्याला तुम्हाला सर्वांना पावणार बरं का ज्ञानेश्वर माऊली सर्वांना प्रसन्न राहणार आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांना सर्वांनाच. मात्र मग दवाखान्यात कधी जायचं आजारी पडल्यावर जायचं का बरं का लक्षात घ्या नुसतं आजारी पडल्यावर जायचं नाही आजारी पडू नये म्हणून सुद्धा ट्रीटमेंट लक्षात घ्या हे फार महत्वाचं आहे. म्हणून आपण एक भजन बघा अभिनंदनाला सह ज्ञानेश्वर भाऊंच्या अभिनंदन आपण एक भजन सर्व वरात करा. कोणतं भजन आवडतं तुम्हाला नाही बाबा तू माय मी म्हणा का सर्वांनी बघा पाठीमाग सर्वांनी प्रथम गायक वादक म्हणतील पाठीमाग तुम्ही सर्वांनी म्हणायचं म्हणा थोडं तुम्हा कसा विसरू स्वामी तुम्हाय मिले करू बाबा तुम्हाय मिले करू तुम्हा कसा विसरू बाबा तुम्हा कसा विसरू तुम्हाय मिले करू 9 महिने गर्भी असता 9 महिने गर्भी असता कुठवर तीर धरू बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी तुम्हाय मिले करू सद्गुरु तुम्हाय मिले करू
तुम्हाय मिले करू पार्थ पंचविष पाठीशी असता पार्थ पंचविष पाठीशी असता कुठवर मागे सरू बाबा तुम्हा कसा विसरू तुम्हाय मिले करू सद्गुरु तुम्हा कसा विसरू तुम्हाय मिले करू कोरा का भस्मले पुणे मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनिवसेवर बोधवळी शिवपाठाच्या अमृतदायला मुख्याने घे होळी हे हृदयी प्रभु नामाची भरोली आजोळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनिवसेवर बोधवळी त्याग करी संसार विटूनी पाजले जन्मपुळी माया माणसा चढवी कळसा भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनिवसे प्रभू जवळी संत समागम लागे दुर्गम वंदनी पाय दुळी कणतर भक्ती प्रसन्न चित्ती काय गोय लुळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनिवसे प्रभू जवळी ज्ञान भक्तीच्या काळ निशाळा भक्ती मार्ग नळी दीन बालिके वस्ती गृहात तुझी धन्यवाद जळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनिवसे प्रभू जवळी किती बांधले शिवालय प्रभू स्थापुनिया देऊळे कैलासाच्या राना दैवत हृदय चंद्रमोळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनिवसे प्रभू जवळी विनम्र भावे अर्पी प्रभाकर काव्य पुष्प पातळी दिसे मंदिरे स्वामी जनार्दन नाद ब्रह्मडोली भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनिवसे प्रभू जवळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनिवसे प्रभू जवळी